करतो. तुमचे मायबाप असेल तर भाग्यवान आहे तुम्ही. आणि मायबापाची इच्छाच नाही मुलांनी सेवा करावी. मग काय इच्छा आहे? मायबापाची एकच इच्छा आहे, अशोकराव, आमच्या मुलांनी एकमेकावर जीवापाड प्रेम करा. तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. ते प्रेम पाहून तुमचे मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील, हे लक्षात ठेवा. अरे म्हातारपणाचं टॉनिक आहे, त्यांना काय 2 चपात्या लागतात. आणि भावा भावाची रोजची भांडणं पाहिली ना, 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. हे बंधुप्रेम आता महाराज सांगतीलच तुम्हाला. सावत्र आहे. आणि जेव्हा भरतजी पळत आले 14 वर्षांनी आले नंदीग्रामातून. आणि माय कौशल्याच्या महालापुढे उभे राहून, माताजी आवाज ओळखला ना आईने. माय आली बाहेर. क्या हुआ बेटा भरत? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. माय रडायला लागली. काय वाटलं असेल आता? आई 14 वर्षांनी दादा येतो माझा, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडते? रडण्याचं वेगळे कारण आहे बेटा. का? आज तुझा बाप राजा दशरथ असता तर नाचला असता रे. त्याची खूप इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. आज तुझ्या बापाची आठवण आली म्हणून रडते. अरे जिथं देवाचं कौतुक पाहिलं तर बाप नाही, आपला नाही, यात काय नवल आहे? म्हणून तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्या पाठीवर थाप टाकायला याही तुमच्या वयात शाबासकीचा हात तयार आहे. आनंद आनंद तेव्हा आहे. मी कुठे गेलो मलाही कळत नाही बाय. विठ्ठल हर्ष कपिराय. आनंदाला पारावार नाही. तुळशीचं वृंदावन पाहिलं. तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. राम राम ते सुमिरण केना. आणि जेव्हा दोघांचं मिलन झालं, आता वाढवत नाही राहिलेलं तुम्ही सांगा. मग बिभीषणजी म्हणतात, मारुती राया माझं साहेब मीच विसरलो तुम्हाला सांगता सांगता. तरी मी घेत नाही घेत नाही. ते नंतर पाहून घेऊ आपण. कधीच माझा चालू राहत नाही, पण मी हॅलो म्हटलं नाही. एकनाथराव आपल्या सामान्याला कोण विचारते भाऊ, पण मला पुरस्कार दिला ना शिंदे साहेबांनी, दखल घेतली आपली. विठ्ठल माझा विश्वास, काही हरकत नाही, माझा विश्वास आहे मारुती राया. काय? अरे मी वैऱ्याचा भाऊ आहे. बिभीषण कोण आहे? वैऱ्याचा भाऊ. वैऱ्याचा भाऊ असून सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर तुमच्यासारख्या संतांनी मला येऊन दर्शन दिलं. आता कळलं की माझ्यावर रामाची कृपा झाली. मोर भरोसा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिल नहीं संता. परी जग जेठी करुणा के, परी जग जेठी करुणा के, परी जग जेठी करुणा के. बहु अवघड हे संत भेटी, बहु अवघड हे संत भेटी, बहु अवघड हे संत भेटी, बहु अवघड करुणा के, परी जग जेठी करुणा के.
लुटायचा वास. बहु अवघड आहे संत भेटी परी, जग जेठी करुणा केली. पहिलं अवघड आहे नरदेह मिळणं, मुमुक्ष अवस्था त्याच्यापेक्षा दुर्लभ, आणि त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे संताची भेट. पण महाराज म्हणतात मला संत भेटले. मग संताच्या भेटीत फायदा काय? हा फायदा मला कुळदैवत संतांनी माहिती करून दिलं. कुळीची हे कुळदेवी गेली ठावी संतांनी. पण महाराज म्हणतात मी तेवढ्यावर थांबलो नाही, त्या कुळदैवताला काया वाचा मने शरण गेलो, हे बरं झालं. बरं झाले शरण गेलो. बरं झाले शरण गेलो. बरं झाले शरण गेलो. नुसतं संतांनी मला कुळदैवत ज्ञात करून दिलं, मी एवढ्यावर थांबलो नाही. एक बरं झालं त्या दैवताला शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. आणि शरण गेलो म्हणून उगविलो संकटिका. तो शरण गेल्याशिवाय प्रकरणात लक्ष घालत नाही बरं भाऊ. आणि त्याच्यातही फरक लक्षात घ्या तुम्ही. शरण उरग मकर दादुर कमठ जल जीवन जल गेह, तुलसी कैक मी नको है साचिलो स्नेह. हे एवढे पाण्यात आहे का नाही. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक, कमठ म्हणजे कासव. पाण्यात आहे ना, पण पाण्याला शरण नाही, अनन्य शरण नाही. कारण साप पाण्यात राहतो, बाहेरही येतो. बेंडूक पाण्यात राहतं, बाहेरही उड्या मारतं. कासव पाण्यात राहतं, बाहेरही येतं. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. पण बाहेर आल्यावर त्याच्या शक्तीमध्ये न्यूनता येते. जोपर्यंत मगर पाण्यात आहे ना, नकर स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी करसेती सयव प्रत्युत स्थाना चुनापी परिभूयते. नसल कळलं तर मराठीत सांगतो. जोपर्यंत मगर पाण्यात आहे, हत्तीला आत ओढतो. पाण्याच्या बाहेर आल्यावर शेपूट धरून त्याला कुत्रे ओढत नेतात. नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी करसेती सयव प्रत्युत स्थाना चुनापी परिभूयते. हो म्हणत जा. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. स्थान सुटल्यावर महत्व राहत नाही सूर्यवंशीजी. केसाला महत्व आहे, डोक्याला आहे म्हणून. केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व गेलं. तोपर्यंत प्रतिज्ञा मित्र का घाबरला का? तुझ्या केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा. ऐक नाही, केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा. आणि दोघही गेले पैठणला हेअर कटिंग सलून मध्ये. केस कापणं चालले. ते कोण्या गावाचं म्हातारं त्या कापलेल्या केसावर जोड्यासं उभा आहे आणि हे पेपर वाचत बसलं बाकड्यावर. एक म्हणला, ए पेपर वाचणाऱ्या, काय बाता हरदात कडे ठाणला, केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा. ते कोण्या गावाचं म्हातारले का जोड्यासं उभं केसावर. तो म्हणला, जोड्यानंच काय, ते केस डुकरानं तुडवलं तरी वाईट वाटायचं कारण नाही का. केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व गेलं. स्थान भ्रष्टा न शोभन्ते केसा न शोभन्ते दंता न शोभन्ते नखा न शोभन्ते नराहा. एकदा तर का अशोकराव, भगवान शंकराकडे भगवान विष्णू आले, पण बुलेटवर आले. विष्णूची बुलेट माहिती आहे ना तुम्हाला. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी आला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला.
स्वागताला सामोरा गेले. नीट ऐका. तेव्हा महादेवाच्या गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. गरुड म्हणला, जय हरी. लेका तू कडेठाणच्या बाहेर भेटला पाहिजे होता, उसात तुझा नाश्ता केला असता. तुझी ताकद आहे का रे फणा उगारण्याची? पण तुला माहिती आहे पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता माझं कोणीच काही करू शकत नाही. ही तुझी ताकद नाही रे, स्थान महात्म्य. जाणामी नागेंद्र तव प्रभावम. ते त्याचे उद्गार आहे. आम्ही पहिली प्रमाण शोधतो मग बडबड करतो. पेपर वाचून करतं कीर्तन. कोण म्हणतोय? गरुड. जाणामी नागेंद्र तव प्रभावम कंठस्थिते गर्जसि शंकरस्य. स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. ताण सुटल्यावर महत्व कमी होते तसं. पण पाण्याच्या बाहेर व्यवहार चालतो बरं का. अशोकराव, बेंडूक पाण्यात राहतं बाहेरही उड्या मारतं, साप पाण्यात राहतो बाहेरही येतो, मगर पाण्यात राहतो बाहेरही येतो, कासव पाण्यात राहतो बाहेरही येतो, मासा पाण्यात राहतो, महिना 2 महिने बाहेरही येतो पण सायकलला लटकून येतो. याला म्हणतात शरण. पाण्याच्या बाहेर आला की मेलाच, एवढा मासा शरण पाण्याला आहे. अरे जन्मभर पाण्यात राहतो नवल नाही, त्याला त्याचे काटे धुवायला पाणी जास्त लागतं बरं का राजन भाऊ. शिजवायला पाणी जास्त लागतं. ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर तहान लागते म्हणतात. अरे हे वाचून सांगतो भाऊ. मेन काटे है ना, मेन काटे जलधोइये खाते अधिक पियास, मोएहू प्रीती आस की रहिमन प्रीती की आस. मासा म्हणतोय मीन काटे जल धोइये. काटे धुण्याकरता पाणी जास्त, शिजवण्याकरता पाणी जास्त, खाते अधिक पियास. ज्यानं खाला रात्रभर पाणी प्यावं लागतं. जन्मभर पाण्यात राहला नवल नाही, मेल्यावर पाणी. मग झालं काय? उलटी जल मछली चले. मासा कसा पोहतो पाण्यात? उलटा, उगमाकडे जातो. तुम्हाला पाहायचं असेल तर कार्तिक वारीला जा आळंदीला, सिद्धबेटातल्या त्या बांधारापाशी उभा राहा. 20 फूट पाणी खाली पडतं महाराज, तर मासा आळंदीचा वर जातो देहूला. 1 फूट लांबीचा मासा आळंदीहून देहूला चालला. तिथं 12 फुटाचा हत्ती उभा होता. त्यानं विचार केला, फूट भरत चाललो इकडे, पठात 12 फुटाचा आहे. टाकली उडी, बिगर तिकीट गेलं हिंदी महासागराला. का? मासा अनन्य शरण असल्यामुळे उलटा पोहत गेला. हत्ती शरण नसल्यानं सरळ वाहून गेला. जो जाको शरण रिघे ताको उसकी लाज, उलटी जल मछली चले बहव जात गजराज. शरण आलेल्याची लाज त्याला वाटत असल्यामुळे महाराज म्हणतात, हे बरं झालं बरवे झाले शरण केलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण